नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण आज अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 पेपर घेतलेला आहे. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या भरतीमध्ये हे प्रश्न पुन्हा पडू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, प्रश्न पहिला, यापैकी कोणते पुस्तक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे? यापैकी कोणते पुस्तक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक दुसरा, नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँड. तर नागालँड राज्याची राजधानी ही कोहिमा असेल. ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणता जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आष्टी हा तालुका नाही. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रकिनाऱ्याच्या लगत नाही? खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रकिनाऱ्याच्या लगत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर हा जिल्हा समुद्रकिनाऱ्याच्या लगत नाही. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 6, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 7, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प. तर मिहान हा महाप्रकल्प नागपूर या शहरामध्ये आकारास येत आहे. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, बाबळी बंधारा. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9, ड्राय आईस काय असते? ड्राय आईस. तर ड्राय आईस हे कार्बन डायऑक्साईड असते. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10, भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, सुचेता कृपलानी. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. सन 2015 मध्ये पुरुष एकेरी विम्बल्डनचा विजेतेपदाचं नाव सांगा. 2015च्या पुरुष एकेरी विम्बल्डन विजेत्याचे नाव सांगा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, नोव्हेक जोकोविच. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए, बासरी वादक आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 13, यापैकी कोणती ऐतिहासिक वास्तू अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? यापैकी कोणती ऐतिहासिक वास्तू अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, यापैकी कोणतेही नाही. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता शब्द संक्षेपाचा शब्द विस्तार अयोग्य आहे? अयोग्य आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे 4 शब्द दिलेले आहेत. तर पहिला आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. हे उत्तर बरोबर आहे. पुढचं आहे BA, बॅचलर ऑफ आर्ट्स. हे पण बरोबर आहे. MSc, मास्टर ऑफ सायन्स. हे पण बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हे चूक आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हे अयोग्य होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, मोहम्मद शाह रंगीला. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही?
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, सी रंगराजन यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. पुढचा प्रश्न पाहू. सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्या शक्तिकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी हे धरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्यास लागून नाही? लागून नसलेली सीमा नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, जळगाव या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्याला लागून नाही. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 20. शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या क्रमेपासून मिळवले जाते? शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या क्रमेपासून मिळवले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21. आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, प्रवरानगर. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी हे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी व्यंजन संधीचा सामाजिक शब्द कोणता आहे? खालीलपैकी व्यंजन संधीचा सामाजिक शब्द कोणता आहे? सामासिक शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, दिगंबर. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 54. सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार ओळखा. सन्मती. सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, व्यंजन संधी होईल. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 55. शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, विशेषण हे उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणाची नावे असतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर त्यांना विशेषणे असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, परंतु या ठिकाणी क्रियाविशेषण होईल. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. जे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, त्यांना उभयान्वयी अवयव असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, गंगा यमुना. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, देवता या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द होईल. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 63. अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, मूर्ख मनुष्य. अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ होईल मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. चतुर्भुज होणे याचा अर्थ काय होईल? चतुर्भुज होणे याचा अर्थ काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, लग्न होणे. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, पल्लव. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू.
प्रश्न क्रमांक 66 खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दामधील अयोग्य जोडी ओळखा. खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी सुज्ञ प्लस यज्ञ या ठिकाणी अयोग्य जोडी होईल. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 67 आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील अलंकार शोधा. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील अलंकार शोधा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी अनन्वय अलंकार होईल. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 68 व्रत किंवा छंद म्हणजे काय. व्रत किंवा छंद म्हणजे काय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पद्यामध्ये जी विशिष्ट शब्दरचना आपण करतो त्यांना व्रत किंवा छंद असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 69 रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याची होकारार्थी वाक्य करा. रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याची होकारार्थी वाक्य करा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 70 मनामधील भावनांचा स्फोट होऊन एखादा टिंबटिंब तोंडामध्ये बाहेर पडतो. मनामधील भावनांचा स्फोट होऊन एखादा टिंबटिंब तोंडावाटे बाहेर पडतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी उद्गार तोंडावाटे बाहेर पडतो. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 71 पुढील वाक्याचा काळ ओळखा. वाक्य आहे आई मुलांना जेवायला वाढत होती. आई मुलांना जेवायला वाढत होती. तर या वाक्याचा काळ होईल ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 72 सगळीच श्रीमंत कसे असतील. सगळीच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी साधा भूतकाळ. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 36 सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा खेळाडू टिंबटिंबा हा होय. सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोणता आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नरसिंह यादव. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत. तर सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे अनिल देशमुख आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रार निवारण्यासाठी टिंबटिंब हे पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी टिंबटिंब हे पोर्टल सुरू केलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आपले सरकार हे पोर्टल सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांच्या मदत व सुरक्षित मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव टिंबटिंब हे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी निर्भया हे ॲप तयार केलेले आहे. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रामध्ये दारूबंदी असणारे जिल्हे कोणते आहेत. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी असणारा जिल्हा कोणता आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक फक्त अ ब क. तर या ठिकाणी वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर हे दारूबंदी असणारे जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 41 मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते आहे. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब बैलाला होईल. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 42 मोजकेच असे बोलणारा कोण असतो. मोजके असे बोलणारा कोण असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब मितभाषी. मोजकेच असे बोलणारा मितभाषी असतो. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 43 प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्राचीन. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अर्वाचीन. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 57 चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधील ठिकाण कोणते आहे. चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधील ठिकाण कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब हुपरी हे चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधील ठिकाण आहे हुपरी. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 58
पंचगंगा घाटावर दीपोत्सव कोणत्या दिवशी आयोजित केला जातो? पंचगंगा घाटावरील दीपोत्सव कोणत्या दिवशी आयोजित केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इचलकरंजी यांना महाराष्ट्राचे मँचेस्टर असे मानले जाते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 7. नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर बसलेले आहे नरसिंहवाडी. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 61. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब वर्ण असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 62. सहोदर म्हणजे काय? सहोदर म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ सह प्लस उदर. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 63. सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता होईल? सदाचार. तर या ठिकाणी सदाचार या शब्दाचा संधी प्रकार होईल व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 64. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या शब्दाचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये होतो? धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क भाववाचक नाम या प्रकारामध्ये होतो. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 65. पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क गंगा, यमुना. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 26. मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्तीतील रूप ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द मुलांनी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तृतीय विभक्ती रूप होईल. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 27. तो आपण होऊन तुझ्याकडे आला. तो आपण होऊन तुझ्याकडे आला अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे तो आहे. तर तो या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार होईल ऑप्शन क्रमांक ड दर्शक सर्वनाम. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ मी रस्त्यात पडलो या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 29. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द परी आहे. तर परी या अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार होईल ऑप्शन क्रमांक ड न्यूनात्मक बोधक. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 30. अबब केवढी गर्दी ही. अबब केवढी गर्दी ही अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर अधोरेखित शब्द या ठिकाणी अबब आहे. तर याची आपल्याला शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क केवल प्रयोग यावे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 31. गाय गुराख्याकडून बांधली जाते. वरील वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये बदला. वाक्य काय आहे? गाय गुराख्याकडून बांधली जाते. वरील वाक्यामधील कर्तरी प्रयोगामध्ये बदला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ गुराखी गायीला बांधतो हे वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये करेक्ट होईल. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 32. यथाशक्ती वरील वाक्य शब्दामधील सामासिक प्रकार ओळखा. यथाशक्ती शब्दामधील समासाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला यथाशक्तीचा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अव्ययीभाव समास. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 33. तानाजी लढता लढता मेला
वाक्य प्रकार ओळखा. तानाजी लढता लढता मेला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ केवळ वाक्य होईल. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 34 अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा. तर आपल्यापुढे काही वाक्यप्रचार दिलेले आहेत, तर आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इतश्री करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक ब हे या ठिकाणी अयोग्य जोडी होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 35 उंबराचे फूल म्हणजे काय? उंबराचे फूल म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब किंचित भेटणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 36 शब्दसमूहाबद्दल चुकीचा शब्द असलेला पर्याय निवडा. शब्दसमूहाबद्दल चुकीचा शब्द असलेला पर्याय निवडा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब मागून जन्मलेला म्हणजेच अग्रज या ठिकाणी चुकीची जोडी होईल. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 37 नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क भ्राता होईल. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 38 चुकीचा अर्थ दर्शवणारा जोडी ओळखा. चुकीचा अर्थ दर्शवणारा जोडी ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड फूल आणि उद्यान. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 39 अनल या शब्दाचा अर्थ ओळखा. अनल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अनल या शब्दाचा अर्थ होईल वारा. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 40 विरुद्ध शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ काळजी प्लस विवंचना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ हे अयोग्य जोडी होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 41 बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही या या अर्थ असणारी म्हण ओळखा. बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही हा अर्थ असणारी म्हण ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गरजेल तो पडेल काय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 42 डोळ्यामध्ये केर आणि कानामध्ये फुंकर यासारखा अर्थ असणारी म्हण ओळखा. डोळ्यामध्ये केर आणि कानामध्ये फुंकर या अर्थ असणारी म्हण ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब काखेत कळसा आणि गावाला वळसा. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 43 मरणामध्ये खरोखरच जग असते या वाक्यामधील अलंकार ओळखा. मरणामध्ये खरोखरच जग असते या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब विरोधाभास अलंकार. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 44 खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे. खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे. तर तो कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 45 एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना टिंबटिंबा असे म्हणतात. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना टिंबटिंबा असे म्हणतात. तर त्यांना सहोदर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती. तर त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 47 पुणे करार कोणाकोणामध्ये घडून आला होता. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता. पुणे करार. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 48 1936 साली महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 साली महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 साली. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड फैजपूरला 1936 साली महाराष्ट्रामध्ये अधिवेशन भरले होते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 49 स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले होते. स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले होते.
तर 26 जानेवारी 1950ला स्वतंत्र भारताचे संविधान अंमलामध्ये आले होते. पुढचा प्रश्न पाहूत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 51. केंद्र सरकारची उदय ही योजना कशा संबंधीची आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशा संबंधीची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, विद्युत वितरण. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 52. कोणत्या फुलपाखरांना राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित केले आहे? कोणत्या फुलपाखरांना राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केलेले आहे? तर ब्लू मार्गॉन राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्राने घोषित केले. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53. राज्यांच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? राज्यांच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, पोलीस महासंचालक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 54. प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 55. कुसुमाग्रज म्हणून कोणत्या साहित्यिकांना ओळखतात? कुसुमाग्रज म्हणून कोणत्या साहित्यिकांना ओळखतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखतात. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 56. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, रॉ ही भारताची गुप्तचर संस्था आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 58. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? इंटरपोल. तर इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. पंडित शिवकुमार शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? तर ते संतूर वाद्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 60. मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 76. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टी जनक असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 77. पुढीलपैकी सूर्यकुळामधील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह आहे? पुढीलपैकी सूर्यकुळामधील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, बुध हा ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 78. जळगाव जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? जळगाव जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 79. सह्याद्री पर्वत हा टिंबटिंब प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा टिंबटिंब प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर तो सह्याद्री पर्वत हा विशिष्ट प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 80. ओरिसा राज्यामधील टिंबटिंब हे सरोवर वस्तुतः एक मोठे कलयच आहे. ओरिसा राज्यामधील टिंबटिंब हे सरोवर वस्तुतः एक मोठे कलयच आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, चिल्का हे सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. प्रश्न क्रमांक 81. कर्नाटक राज्यामधील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? कर्नाटक राज्यामधील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर कथक हा कर्नाटक राज्यामधील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या राज्यामध्ये भारतीय राज्यघटनेने 370 नुसार विशेष दर्जा दिलेला आहे? कोणत्या राज्यात भारतीय राज्यघटनेने
कलम 370 नुसार विशेष दर्जा दिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब जम्मू काश्मीर हे राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 83. भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली असल्याने टिंबटिंब हे घटनात्मक प्रमुख असतात. भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली असल्यामुळे टिंबटिंब हे घटनात्मक प्रमुख असतात. तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 84. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केलेले आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केलेले आहे? तर कलम 17 नुसार केलेले आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 288 ही विधानसभेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 86. खेडेगावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतात? खेडेगावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब पोलीस पाटील हे करतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 87. विजेच्या दिव्यामध्ये तारेमध्ये कोणता धातू वापरतात? विजेच्या दिव्यातील तारेमध्ये कोणता धातू वापरतात? विजेच्या दिव्यातील तारेमध्ये तर टंगस्टन हा धातू वापरतात.